नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, ती माहिती काय आहे तर बघा, लाडकी बहीण योजना 2026 प्रलंबित 3 महिन्यांचे हप्ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, हे 3 महिन्याचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला, आजची ही माहिती आपण संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील लाखो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणला आहे। सध्या या योजनेच्या अंमलबजावणीचा महत्त्वाचा टप्पा सुरू असून अनेक पात्र महिलांच्या खात्यात मागील 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते मात्र तांत्रिक कारणांमुळे पैसे रखडले होते, त्यांना आता या हप्त्यांचा लाभ मिळत आहे। जर तुम्हाला अद्याप हे पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला तुमची ही KYC आणि बँक सीडिंग प्रक्रिया तपासून पाहणे आवश्यक आहे। कोणत्या महिलांना मिळत आहेत 4,500 रुपये? मित्रांनो, शासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील निकषांत बसणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे। मंजूर अर्ज: ज्या महिलांचे अर्ज पडताळणीनंतर पूर्णपणे मंजूर झाले आहेत। जुलै ते सप्टेंबरची थकबाकी: ज्या महिलांनी सुरुवातीच्या टप्प्यात अर्ज केले होते पण काही त्रुटींमुळे त्यांचे पैसे थांबले होते, त्यांना 3 महिन्यांचे एकत्रित हप्ते दिले जात आहेत। उत्पन्नाची घट: ज्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे करदाते म्हणजे टॅक्स भरत नाहीत। DBT सक्रिय खाती: ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असून DBTसाठी पात्र आहे। सोबतच KYC अपूर्ण नसणे म्हणजेच आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण नसणे। बँक आधार लिंकिंग समस्ये: बँक खात्याला आधार लिंक नसणे तरी ते DBTसाठी मॅप नसणे। अर्जात कागदपत्राची त्रुटी: उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्डची माहिती स्पष्ट असणे। मोबाईल नंबर अपडेट नसणे म्हणजेच अर्जाशी जोडलेला मोबाईल नंबर बंद असल्यास ओव्हर द एअर म्हणजेच OTA अपडेट मिळण्याबाबत अडचणी येतात। मित्रांनो, पैसे मिळालेले नसल्यास काय करावे? तर ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करावे तर काही स्टेप्स आहेत, ते देखील आपण समजून घेऊयात। जर तुमचे पैसे अद्याप आले नसतील तर घाबरून न जाता खालील कृती पूर्ण करा। अर्जाची स्थिती तपासा: नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉग इन करा आणि तुमच्या अर्जाच्या स्टेटस तपासा। KYC पूर्ण करा: तुमच्या जवळच्या सेतू केंद्र किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन आपली बायोमेट्रिक KYC पूर्ण करून घ्या। बँकेत जाऊन सेटिंग करा म्हणजेच तुमच्या बँकेत जाऊन मॅनेजरला तुमचे खाते आधार मॅप किंवा DBT इनेबल करण्यासाठी विनंती करा आणि तक्रार नोंदवा। म्हणजेच अर्ज मंजूर असूनही पैसे येत नसल्यास शासनाच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा। नवीन नोंदणी आणि अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: मित्रांनो, ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी पोर्टल आणि ॲपद्वारे नोंदणी सुरू आहे। अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवा: स्वतःचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर, रेशन कार्ड, रहिवासी दाखला किंवा त्याऐवजी शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असल्याचा दाखला आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्र तुम्ही हे अर्ज भरताना तुम्ही करा। तुमची माहिती पूर्ण पडताळणी करताना हे कागदपत्र तुम्ही जवळ ठेवा। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे 4,500 रुपये जे मिळत आहेत ते इत्यादी महिलांना मिळत आहेत ज्यांची KYC आणि दिलेली सगळं माहिती पूर्ण भरलेली आहे। अपेक्षा करतो की तुम्हालाही पैसे मिळाले असतील। जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये येस सांगा, नसतील मिळाले तर नो सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।